विक्की रवींद्र बक्षी आहे. मी अहिल्यानगरमध्ये राहतोय. माझे आई वडील दुबईला गेलेले आहेत 24 तारखेला. तिथं वॉर झाल्यामुळे ते अडकलेले आहेत. फ्लाईट सगळे कॅन्सल झाल्यामुळे त्यांना येता येत नाहीये. आजची त्यांची रिटर्न फ्लाईट होती, तर ते येऊ शकले नाही. तर त्यांना लवकरात लवकर भारत गव्हर्नमेंटला एक रिक्वेस्ट आहे की त्यांनी त्यांचे फ्लाईट्स किंवा त्यांची यायची व्यवस्था लवकरात लवकर करावी. त्यांचं माझ्याशी आत्ताच बोलणं झालं 9 वाजता सकाळी की तिकडं काय व्यवस्थित आहे का, म्हणजे दुबईमध्ये काही वॉरचं काय दिसतंय का अजून. तर त्यांचं म्हणणं आहे की अजूनपर्यंत काही झालेलं नाहीये, सगळं काही व्यवस्थित आहे. भारत गव्हर्नमेंटला एकच विनंती आहे की टॅरिफ जे आहे ते ॲज इट इज ठेवावं, त्याच्यात काही चेंजेस न करावा आणि लवकरात लवकर फ्लाईटची व्यवस्था सगळ्यांसाठी जे काय भारतीय तिकडे अडकलेले आहेत ते लवकरात लवकर परत यावा. माझे हस्बंड धीरज नय्यर ते 24 तारखेला दुबईला गेले होते आणि 1 तारखेला त्यांचं रिटर्न होतं, पण या युद्धामुळे ते तिथं अटकून बसलेत. म्हणजे आता कधी येतील हेच मला प्रश्न पडलाय का, कारण अजूनपर्यंत काहीच हालचाल तिथं दिसत नाही का कधी फ्लाईट्स उघडतील आणि कधी ते घरी परत येतील. कॉन्टॅक्ट होतोय त्यांचा. सकाळी पण फोन आला का मी व्यवस्थित आहे, तू काळजी नको घेऊ, इथंची गव्हर्नमेंट सगळं आमची काळजी घेतेय. आता जितके पण अहिल्यानगरचे आहेत ते एकत्र राहतील. जे पहिली फ्लाईट त्यांना भेटेल कुठली पण असून द्या, पण ते फ्लाईट धरून ते महाराष्ट्रात येतील आणि बाकीचे पण जितके लोक अटकलेत त्यांच्यासाठी पण अशी प्रेयर करते का लवकर ते सगळ्यांनी प्रार्थना करते का सगळे लवकर लवकर आपल्या घरी यावे.